तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यावल तालुक्यातील सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत परसाळे उपकेंद्रात जन्म नोंदवहीत फेरफार करण्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी अपात्र ग्रामपंचायत सदस्य खल्लोबाई तडवी यांनी केली आहे। एकाच तारखेला दोन वेगवेगळ्या नावाने अपत्यांचा उल्लेख तर केलाच, मात्र याच तारखेला अपत्यच झाले नसल्याचे अपात्र सदस्य तडवी यांनी स्पष्ट केले आहे। परसाळे ग्रामपंचायत मधील 3 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून तिसरे अपत्य प्रकरणी अपात्र करण्यात आले आहे। अपात्रतेत खल्लोबाई युनुस तडवी यांना 3 अपत्य दाखवण्यात आलेले आहे। यातील पहिले अपत्य 17 जानेवारी 2012 रोजी रोशनी या नावाने फेरफार करून नोंदवण्यात आले, तर खल्लोबाई यांचे पहिले अपत्य रुक्साना या नावाने नोंदवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र खल्लोबाई यांना 17 जानेवारी 2012 रोजी कुठलेही मूलबाळ झालेले नाही, ही माहिती खोटी आहे असे स्पष्ट निदर्शनास आल्याची माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी शासकीय खोटे दस्तऐवज तयार करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी व चौकशी व्हावी अशा आशयाचे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी वैद्यकीय अधिकारी सावखेडा सीम यांना दिले आहे। यावल तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी सावखेडा सीम अंतर्गत असलेल्या कोळवद उपकेंद्रातील कर्मचारी यांनी कमाल कान्हा तडवी यांच्याशी संगनमत करून गरोदर माता बालक सेवा नोंदवही जन्म रजिस्टर मध्ये नाव रुक्साना युनुस तडवी अपत्य रोशनी युनुस तडवी या दोघी नावांची नोंद जन्म 17 जानेवारी 2012 आहे, मात्र त्या दिवशी जन्म झाला नसल्याने खोटे दस्तऐवज बनवणे अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव यांना सादर करून शासनाची दिशाभूल केलेली आहे। या प्रकरणी योग्य चौकशीची मागणी तक्रारकर्त्यांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल।